नमस्कार मित्रांनो. आपण आज बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे एम-सी-क्यूज बघणार आहोत. या अगोदरही बघितलेले आहेत. पण कमेंट बॉक्समध्ये एक निगेटिव्ह कमेंट आलेली की वाचन नीट करा. ज्यांना कुणाला माझं वाचन समजत नसेल त्यांनी प्लीज व्हिडिओ बघू नका आणि ज्यांना मदत होत असेल त्यांनी नक्कीच आवर्जून बघा. कारण वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. एक्झाममध्ये वेगळे क्वेश्चन्स आणि लेंदी क्वेश्चन्स येतात. ही जी थिअरी आहे, ही थिअरी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या बुक्सचा रेफरन्स घेऊन, बुक्सची नावे सांगून आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. ज्यांना कुणाला त्रास होत असेल किंवा हा व्हिडिओ चुकीचा वाटत असेल त्यांनी व्हिडिओ बघू नका. नो प्रॉब्लेम. पण ज्यांना मदत होत असेल त्यांना डिस्टर्ब करू नका. चला, चला तर व्हिडिओ सुरू करूया. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश यांनी मांडले. ओके, तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा अल्फ्रेड बिने यांनी मांडले. नंतरचा क्वेश्चन बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला. तर हा विचार मांडलेला आहे डॅनियल गोलमन यांनी. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सध्या गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय. ओके, तर याचं उत्तर आहे प्रेरणा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं प्रवर्तन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं गिजूभाई बधेका यांनी सुरू केली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत. कोण आहेत? त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं मार्शा विल व ब्रूस जॉईस हे अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत. आपण जसं की मागच्या टी-ई-टीचे परीक्षेचे PYQs बघितले, तर त्यामध्ये तुम्हाला सतत प्रतिमाने आणि उपपत्त्या यावरती भरपूर प्रश्न आलेले दिसतात. CTET आणि TET या दोन्ही एक्झाममध्ये फरक एकच आहे की CTETमध्ये आपल्याला उपयोजनात्मक विचारल्या जातात आणि TETमध्ये एवढे उपयोजनात्मक प्रश्न विचारले जात नाहीत. आपल्याला थेअरी बेस्ड क्वेश्चन विचारले जातात TETमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जीवनाची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाची कोणती सूत्र वापरले? त्याचं उत्तर आहे 2, ज्ञानाकडून अज्ञानाकडे हे सूत्र वापरले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय? याचं उत्तर आहे 3 नंबरचं परिणामकारक अध्ययन. जेव्हा आपण अध्यापन करताना ते परिणामकारक झालं म्हणजे धनसंक्रमण झालं म्हणजे अध्ययन परिणामकारक झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? ओके, तर हे क्रियात्मक विकास आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्यवस्थित सांगितलेला आहे. तर याचे स्टेप्स बघा, अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. पुन्हा एकदा ऐका, अनुक्रमण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण हे याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तनांबद्दल कोणता आहे? बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे हे ओळखा. आता याच्यातला बोधात्मक वर्तन बदल कोणता असेल? त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. ओके, हे आहे बोधात्मक वर्तन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत हे सांगा. तर आपल्याला नाहीत हे विचारले, त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं अध्ययन क्षमता असलेली. यांना विशेष शिक्षणाची गरज नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? त्याचं उत्तर आहे 2, शारीरिक व मानसिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर बघा, पद्धती व प्रतिमाने, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे
याचं उत्तर आहे 4 नंबरचा वरील सर्व. अध्यापन शास्त्रामध्ये आपण सगळ्याच गोष्टीचा, नियमांचा, तत्वांचा, सूत्रांचा आणि प्रतिमानांचा अभ्यास करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानसशास्त्र व त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. मी याचे आन्सर्स सांगते तुम्हाला. अरिस्टॉटल यांनी सांगितलेले आत्म्याचे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. मॅकडुअल यांनी सांगितलेलं आहे की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. विल्यम वुंट यांनी सांगितलेलं आहे बोधावस्थेचे शास्त्र. व मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी सांगितलेले आहे मानव व मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनांचे शास्त्र. ओके. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणती? तर याचं उत्तर मित्रांनो सगळं 4 नंबरचं आहे, अ ब क ड. तर याचं उत्तर बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे व 4 नंबरचं शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. ओके. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं अ ब क ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एके वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा आणि प्रतिसाद ही तत्वे खालीलपैकी क्रमन्वयित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहेत? तर याचं उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्ती. ओके. उपपत्त्या आपण सगळ्या उपपत्त्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत डिटेलमध्ये. ते तुम्ही आवर्जून बघा, तुम्हाला परीक्षेसाठी खूप मदत होईल त्याची. ओके. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? तर बघा याचं उत्तर आहे 2 नंबरचं अ ब ड. तर बघा, अक्षरांना योग्य वळण लावणे हो करायला पाहिजे. बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे हेही वळण लावायला पाहिजे शिक्षकांनी. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे हे शिक्षकांनी करू नये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बघा, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे हे गोष्ट करायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे 2 अ ब आणि ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त आहे? त्याचं उत्तर आहे अ ब क सर्वच ह्या गोष्टी. इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, हुशार विद्यार्थ्याला अध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा आणि क आहे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. ओके. कुशाग्र मुलांसाठी हे तिन्ही शिक्षकांनी करायला पाहिजे, तर त्याच्या बुद्धिमत्तेला अजून वाव मिळेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांवर भर दिला आहे? तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं तुटक भागांचे संयोजन या घटकावर जास्त भर दिलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी पूर्ण विधाने वाचायला लागतील. मी याचं उत्तर सांगते तुम्हाला. याचं उत्तर आहे 2 नंबरचं अ क आणि ड. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. सेकंड आहे क अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. ड प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात. ओके. हे 3 याचे आन्सर आहेत, सत्य आहेत. असत्य विधान म्हणजे ही प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. प्रतिमा ही कधीच अवबोधाची नक्कल असू शकत नाही. ओके. अवबोध हे क्लिअर असतं, प्रतिमा ही तुटक असते. त्यामुळे अवबोधाची प्रतिमा ही कधीच नक्कल असू शकत नाही. ओके. इथेच थांबूया मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून तुमच्यासाठी नवीन प्रश्न घेऊन येईल. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, माझं वाचन समजत असेल तर नक्कीच लाईक करा. ओके. थँक्यू.